धुमाकूळ घातलेला आता झालेला सीएम चषक 2024 रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या पाड्यात ज्यांच्या नावावर केलं असं पाडवाडी रायवाडी प्रशांत जाधव याचा संघ पाहायला मिळेल। मात्र केदार लाल आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रो कबड्डी मध्ये रायगड जिल्ह्याकडून ज्यांनी पहिलं खातं खोललं असा केदारलाल पांडवारी रायवाडी संघाचा खेळाडू आहे। मात्र प्रशांत पाहायला मिळत नाही। पूर्ण दारू बदाम पुढाच्या खात्या वादळ खारीपाडा म्हटलं तर या संघाने सुद्धा अनेक मैदान गाजवलेला असा खेळाडू प्रीतम राउंड नंबर 2 दूसरा पुकार भावी रोहा मातृ छाया तर कोण सेमीफायनल मध्ये दाखल होणार जो जिंकणार पात्र होणार। समोरचे 4 चषक दिसत आहेत त्यातील एक चषक आपल्या गावाचा अतिशय महत्वाची लढत आपण आता सुरू करतो। एक महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना चालू आहे। अर्थातच रोजित माले यांच्या पांडवा देवी रायवाडी विरुद्ध वादळ खारीपाडा चढाई करतोय। तेच बोलतोय त्याला प्रत्युत्तर देणार प्रो कबड्डी मध्ये रायगड जिल्ह्याकडून ज्यांनी पहिलं खातं खोललं असा केदारलाल शांत्या आणि गुणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची लयलूट करतोय पाहणं रंजक ठरणार। खेळी मेलीच्या वातावरणात स्पर्धा यशाकडे वाटचाल करते। रसिकांना प्रत्येक मनामनाला आणि मातीच्या कणाकणाला आता मात्र उत्कंठा लागली आहे। स्पर्धा पाहायची असेल तर क्वार्टर फायनलचा पहिला सामना भावी रोहा मातोच्या कडून आपण प्रस्थान करा। हो त्याच्या झाड आहे ना तो आपण किरकिरे पाण्यामध्ये मारतो एखाद्याला चिरत सुटला ना सुटला तर सुटला। पांडवा देवी रायवाडी संघाची ही भिंत आणि संकेत बनकर महाराष्ट्र पोलीस मध्यरक्षकाच्या भूमिकेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा संकेत बनकर आपल्याला पाहायला मिळेल। रायगड जिल्ह्याला तब्बल 17 वर्षानंतर जो कृष्ण करंडक मिळाला त्या कृष्ण करंडकाला रायगड जिल्ह्यात आणि खरोखर रायगडच्या शिल्पेचा हा तुरा रोवण्यासाठी या खेळून सुद्धा महत्वाचं स्थान आहे असा हा संकेत। स्वागत सवरकर चढाई करतोय। राउंड नंबर 1 वर गुणांची चोरी करतोय। गुण संख्या पाहिली तर 4-1। वादळ खारीपाडा संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे। तुम्ही पाहिलात तर खेळ बघताना सुद्धा तुमच्या काळजाचा थार काबुळे सामना सुद्धा
त्याच पद्धतीचा होणार आहे. प्रयत्नाच्या ओंकार वेत्री चढाई करतोय, त्याला प्रत्युत्तर वारंवार चढाया करतोय. क्वार्टर फायनलचा सामना असेल सेमी फायनलला संघ वेळेवर नाही हाताळला तर दोन्ही संघ पास करू. एवढा रुबाब नको. चला संघांसाठी ऑफर आले बघा. संघ डायरेक्ट बाद केला जाईल. आपल्याला वेळ दिला त्या वेळेमध्ये आपल्याला 1000 राहावं लागेल. दहावी रोहा मातृछाया कुर्डूस. आपण सहकार्य करा मित्रांनो, विनंती आहे. चला गौरव नाही, गौरव पाटील आपण एक अनुभवी खेळाडू आहात. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा संयम. दुसरा पुकार ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार वागेश्वर रोडखुर्द विरुद्ध सापया वरसगाव. तर नाद केला पण वाया नाही गेला. हा कबड्डीचा नाद कबड्डीचा असावा, नाद बैलगाड्याचा असावा, परंतु नाद गौतमी पाटीलचा नसावा असा निश्चित म्हणेन. रामाळ मुलांचा रांगडा खेळ मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. एरोप्लेन मोडला टाकतात. असं जबरदस्त आणि लाजवाब आयोजन या रोहा तालुक्यात आपल्याला पाहायला मिळेल. केदारलाल काय खोलवर चढाई, काय प्रचंड इच्छाशक्ती, नाही तेज मोडशील. काय मेहनत. ज्ञानेश्वर सालुके मित्र मंडळ आणि श्री गावदेवी क्रीडा मंडळ रोड बुद्रुकी स्पर्धा. परंतु क्वार्टर फायनल मध्ये एवढा रसिक वर्ग लाभलेला आहे. खरोखर आयोजकांचा धन्यवाद देईल, कारण एक मोठी स्पर्धा आपण ठेवलेली आहात. सन्माननीय रायगडाला आयोजकांनी ऍडजस्ट केलेला आहे. शेवटचा 1 मिनिट असेल, जर उपस्थित राहिला नाही तर दोन्ही संघ या स्पर्धेमधून बाद केले जातील. आयोजक आपण त्या ठिकाणी 1 मिनिटाचा कालावधी लावा. पंचांना विनंती असेल 1 मिनिटाचा कालावधी सुरू करा. जर संघ उपस्थित झाले नाहीत तर दोन्ही संघ बाद केले जातील. आता मात्र 3 विरुद्ध 1 असं सावध पवित्र रिक्त से माघारी परतला केदारलाल. 2 नंबर बात करा. 1 मिनिट लावलाय. चला चला चार्जिंग झाले. शेवटचा आणि फायनल बॉल संघ येत आहेत. मातृछाया कुर्डूस भावी रोहा. विना विलंब या. धन्यवाद. केदारलाल वारंवार चढाया करतो. अरे महाराष्ट्राचा इतिहास कुणा ऐऱ्या गैऱ्याने, कोणी लुंग्या सुंग्याने लिहिला नाही, तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डबांनी, घोड्यांच्या टापांनी आणि तलवारींच्या खडखडाटानं आणि ढगांच्या गडगडाटानं, डोंगरांच्या हिरव्या बिवल्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. राजे गडावर पोचले, सुखाने मरतोय म्हणून घोडकिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू असेल. कोंड्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोल्यामध्ये कोसळणारा तानाजी मालुसरे असेल आणि मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगी बे तू आज लढेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय आणि मुघलांच्या कडेकोर बंदोबस्तातून सोन्याचा कलश कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरका बुडवणारा आणि मुघलांच्या घोड्यांना सुद्धा पाण्यात दिसणारा सत्ताजी धनाजी काय हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. एक मॅच तुझ्याकडे तर महाराष्ट्राचा इतिहास काय चाकवा देतो. हा जबाब चढाई 2+2 होण्याचा बोजा अर्थात. धन्यवाद मातृछाया कुर्डूस.
गणपत बडे आपण कुठे असणार आपण व्यासपीठाच्या मागे यायचं आहे. गणपत बडे मनोज बाई आपण कुठे असणार व्यासपीठाकडे. चला दुसरा पुकार असेल वागेश्वर रोड विरुद्ध सापया वरसगाव. आपण सज्ज आहात. मैदान क्रमांक 1 साठी दुसरा पुकार. तसेच सन्माननीय भगवानजी पाटील यांचा देखील यथोचित मान सन्मान होत आहे. आपण देखील सत्काराचा स्वीकार करायचा आहे. भगवानजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. चला पंचांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक 2 सुरू करायला हरकत नाही. त्या ठिकाणी दोनही संघ उपस्थित आहेत. ग्राउंड नंबर 2 साठी सामनाधिकारी अमित गायकवाड, गणपत भोईर. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 वर लाजवाब आणि हे दर्जेदार आयोजन. आणि संदीप जाधव सर आपण सुद्धा चला ग्राउंड नंबर 3 वर. ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार जय हनुमान वाशी रोहा विरुद्ध हरिदेवी धेरा. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. ओहो काय क्षेत्ररक्षण रोखला गेलाय मारू. वादल खरीद 5-13 13-5. 6 तारखेला सुद्धा एक जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा दर्यावरती नागाव बंदर येथे होणार आहे. ही स्पर्धा 6 मार्चला होणार आहे. खरोखर ही स्पर्धा सुद्धा खेळाडूंसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार रोख रक्कम 30,000. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी जे प्राइज आहे रोख रक्कम 15,000 पारितोषिक असणार आहे. ही स्पर्धा बुधवार दिनांक 6 मार्च रोजी होणार आहे. नागाव अंकित खेळ. धन्यवाद. ही सुद्धा एक मोठी स्पर्धा. अर्थातच आपल्याला महत्वाची स्पर्धा पाहायला मिळते या रोहा नगरी. श्री गावदेवी क्रीडा मंडळ रोड बुद्रुक आयोजित भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. रोख रक्कम 33,333. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 वर चला. हा चला सामना चालू होतो. ग्राउंड नंबर 2 वर स्पर्धा निरीक्षक झाला सन्माननीय लक्ष्मण गावण सर. ग्राउंड नंबर 2 कडे चला. स्पर्धा निरीक्षक आज लाभलेल्या या स्पर्धेला जबरदस्त असे स्पर्धा निरीक्षक मी विनंती करतोय लक्ष्मण गावण सरांना ग्राउंड नंबर 2 कडे चला विनंती आहे. दुसऱ्या रसिकांना विनंती आहे. वारंवार करायला करतोय.
ग्रामस्थ मंडळ खारीकपाडा आयोजित जय हनुमान क्रीडा मंडळ तर्फे महाशिवरात्री निमित्त चौरंगी कबड्डी स्पर्धा सॉरी तर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे आपण पाहत आहात आणि समोर चालणार रंगला काय क्षेत्ररक्षण आहे बघा. रायगड जिल्ह्याची ही एक जबरदस्त भिंत आहे अर्थात विराज राणे काय हा कोपरा रक्षक आहे. अनेक मैदानावर समोरच्या खेळाडूला डोळ्यात काजवे चमकणार असा हा खेळाडू तीन विरोध एक सावध पवित्रा चढाईसाठी वादळ खारीकपाडा संघासाठी काहीतरी करावं लागेल. हो हो प्रयत्न छान आहे. पूर्ण दारुमारार हे तिन्ही खेळाडू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहे ते विसरून जमणार नाही. केदारलाल चढाईसाठी प्रो कबड्डी मध्ये खरोखर धुमाकूळ घातलेला आपण पाहिला असाल. आज तो शांत खेळाडू पाहायला मिळतोय. तर विराज राणे आणि अर्थातच संकेत बनकर ही जोडी एक नंबर जोडी म्हणावीच लागेल. अनेक मैदान गाजवणारी अशी जोडी आपल्याला मैदान पाहायला मिळतोय. मात्र ही चढाई यांच्यातून गुणसंख्या मिळवणं म्हणजे वालवंटात हिरवळ शोधण्यासारखं डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय उभा टाकलाय संकेत मात्र काही चढाई यश संपादन करत असताना रोखला गेला. काय म्हणावं आता मात्र गंगा जमुना पाठीला त्यांच्या डोळ्यात वाहणार बली बारीक पडते बाकी काय अतिशय शांत पद्धतीने चालू असलेली स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना ही स्पर्धा फक्त युट्यूबवरच नाही तर केबलच्या माध्यमातून आपण घरी बसल्या टीव्हीवर सुद्धा पाहू शकता. धन्यवाद केबल नेटवर्क साई कृपा लाजवाब. चौरंगीला प्लेअर नाही का जाऊ शकत नाही प्लेअर वगैरे नाही जाऊ शकत. जिल्ह्याने डिसिजन घेतलं तर बात करतील बॅन पडेल. पुन्हा एकदा सामन्याकडे 2 विरुद्ध 1 ताल्या होतील रसिकांच्या जर यशस्वी चढाई झाली तर आणि यश संपादन करतोय लाजवाब केली चमकलाय मैदानावर आशेचा किरण वादळ खारीकपाडा. निर्णयात्मक चढाई रायवाडी संघाचा आशेचा किरण मेहनत करावी लागेल मैदानात प्रबल इच्छा शक्ती असावी लागेल. वादळ खारीकपाडा खरोखर संघाने काय कडवी झुंज दिली. तोडीस तोड प्रत्युत्तर हिट का जवाब पत्थर से मूर्ती लहार
शक्ती एक हाताने पिल्ला दिला प्रयत्न चार मात्र रोखला गेला. कुणाला हात द्यायचं